अकोल्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी पुन्हा प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. हिंदुत्वाच्या नावाखाली बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मतदान करू नका. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो असे सांगणारे शिंदे आज एमआयएम सोबत बसलेत, तर तिकडे अकोटमध्ये भाजपने एमआयएमला सोबत घेतलंय. हेच तुमचं हिंदुत्व काय असा सवाल नितीन देशमुख प्रचार सभेतून उपस्थित केलाय. दरम्यान उद्धव ठाकरेंनी कधीच हिंदुत्व सोडलं नव्हतं, तर काँग्रेसने हिंदुत्व स्वीकारत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं होतं असेही नितीन देशमुख म्हणाले. दुसरा माणूस तुमचा मान सन्मान आदर नाही करू शकत. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, शिंदे गटाला मतदान करू नका. ज्या शिंदेनी आपल्या बाळासाहेबाच्या उद्धव साहेबाच्या पाठीत खंजीर खुपसलं, हिंदुत्वाचं नाव सांगून खंजीर खुपसलं हो. आज शिवसेना बीड जिल्ह्यामध्ये एमआयएम संघ बसली. तुम्ही आपण उद्धव साहेब काँग्रेस संघ बसले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. म्हणून तुम्ही हे शिंदे साहेब सांगत होते की उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही बाहेर पडलो, आम्ही क्रांती केली. आता तुम्ही एमआयएम संघ बसले, आता कोणतं तुमचं हिंदुत्व राहिलं? आता तुम्ही कोणती क्रांती केली? अरे काँग्रेसनं उद्धव साहेबाला मुख्यमंत्री केलं होतं. उद्धव साहेबांना काँग्रेसचा मुख्यमंत्री नव्हता केला. काँग्रेसनं हिंदुत्व स्वीकारलं, उद्धव साहेबांनी हिंदुत्व नाही सोडलं. आज भारतीय जनता पार्टी अकोटमध्ये एमआयएम संघ बसली, मग यायचं कोणतं हिंदुत्व आहे? खऱ्या अर्थानं खरी हिंदुत्वाच्या विचाराची असलेली पार्टी आपली उद्धव साहेबाची, बाळासाहेबाची पार्टी आहे. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, तुम्हाला आदरणीय आपल्या नितीन पाटील बाटुंगळे पाटला साहेबांचं तुम्हाला भाषण ऐकण्याचं आहे. मी तुमच्यातला, मी तुमचा पोरगा, मी कधी येईल, आपल्याला साहेबांचे विचार मांडायचे आहे. पण तुम्हाला मताचा जोगवा मागतो, मताची मजुरी मागतो. ज्या शिवसेनेनं तुमच्या हक्काची जागा तुम्हाला दिली, त्या जागेच्या बदल्यात मताचा जोगवा, मताची भीक मागण्यासाठी तुमच्या समोर आलो. आणि आपण ते येणाऱ्या 15 तारखेला मताचं विभाजन न करता 3 मशालचे बटन दाबा आणि 1 तुमच्या मनानं दाबा, एवढीच तुम्हाला नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, अकोला, बाळापूर.